वाव, सुपर्ब. खूप मस्त मस्त गातोस तू. थँक्स. मला एक कळत नाही, तुझ्या सिस्टम मध्ये नेमकं कोण आहे? सुंची का कविता? दोन्ही. कूल. खरंच छान गातोस तू. पण खरंच ती इतकी सुंदर आहे की प्रत्येक गोष्टी तुला तीच दिसते. भारी आहे. जाड आहे. इट्स ओके यार, प्रेम प्रेम आहे. प्रेमात पडल्यावर काय जाड काय बारीक काहीच. अगं भारी म्हणजे सॉलिड सॉलिड भारी. ओ भारी सॉलिड सॉलिड. तू माझी मस्करी करत होतीस? नाही. तू माझी मस्करी करतेस? अरे खरंच नाही, खरंच नाही. तुला एक सांगू, आजकाल ना ही असली मुलं नाही बघायला मिळत. असली म्हणजे? असली म्हणजे अशीच गर्लफ्रेंडसाठी कविता करणारी, गाणी लिहिणारी. त्यांचं इन्स्पिरेशन काय असतं, त्यांना काय इन्स्पायर करतं, आय रिअली डोंट नो. इट्स अमेझिंग. मी पण तुला एक सांगू, हल्ली कोणाला तरी बघून गाणं सुचावं, कविता सुचावी, अशा मुली तरी कुठे आहेत हल्ली? हल्ली मुली आधी मुलाचा पगार विचारतात, इमोशन्स, अटॅचमेंट सगळं नंतर सुरू होतं. चुकीचं काय पण त्यात? सकाळच बघ ना, आपण कॉफी शॉप मध्ये गेलो होतो, तू आलास रिकामे खिशानी आणि माझ्याकडे पैसे नसते तर काय केलं असतं? ग्लास विसरत बसलो असतो कॉफीचे. तू सारखं सारखं तेच काय ऐकवतेस का? अरे मी उदाहरण देते, उदाहरण. आणि प्रत्येकाला सिक्युरिटी हवीच असते ना. मी ठीक आहे, तू कविता वगैरे करतोस, मी चांगल्या करतोस, गाणी लिहिली अशी तुमच्यासाठी, पण काय खायला लागत नाही? तुला काय भस्म्यात आला का? ज्या बघा ते आपले तसं नाही, तसं नाही. पण सुंचीनी पण तुला विचारलं असेलच की काय शिकलायस, पुढे काय करणार, काय पुढे काय होणार आहे? ऑब्वियस आहे यार. माझ्याकडे बघून तुला काय वाटतं? किती शिक्षण झालं असेल माझं? कोण आहे मी? नको नको, तू काय बोल नको, अजिबात काय गेस करू नकोस, परत माझाच अपमान व्हायचा. अरे सांगतोयस ना काय आहेस तू, काय करतोस ते? मी MR आहे, मेंटली रिटायर्ड. तिसरीतला विनोद आहे. असू दे, मला आवडतो. नोकरी कुठे करतोस? गुलामी रक्तात नाही, मेड इन पुणे. मला स्पोर्ट्स पण व्हायचं होतं. क्रिकेट? या घरचे म्हणले आधी शिक्षण पूर्ण कर, मग म्हणले आता नोकरी कर. मग बघावत म्हणलं जमणार नाही. वाद झाले सुरूच आहेत, बट दॅट्स व्हेरी कॉमन. मुंबई पुणे यात काहीच फरक नाही. सो द बॉटम लाईन इज की तू लग्न करणार नाहीस म्हणजे तुला असा कॉन्फिडन्स आहे की तुला मॅच होणारं घर, तुला पाहिजे तसा मुलगा या जगाच्या पाठीवर अजून जन्माला यायचा आहे किंवा येणारच नाही असं तुला वाटतं. रादर बऱ्याचशा गोष्टी तुलाच वाटतात. पण मग लग्न का नको? कुणाला? तुला. मी असं कधी म्हटलं? अरे आत्ता. ते माझं मत होतं, निर्णय नाही. अरे कसली विचित्र मुलगी आहे ही. हे बघ, मी अशीच आहे, लाट येईल तसं पोहायचं. जगलो तरी स्वतःच्या जीवावर, बुडलो तरी स्वतःच्या जीवावर. तुझा देवावर तरी विश्वास आहे का? माझा स्वतःवर विश्वास आहे. स्वतःवर इतकं प्रेम नॉट गुड. नॉट बॅड ऑल्सो. दुसऱ्यावर प्रेम करून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा हे चांगलं नाही का? मला ना आता तू पक्की पुण्याची वाटतेस. पुण्यात दगडूशेठ गणपती कुठे आहे? हे आता गणपती कुठे आला मध्ये? देवाचा विषय काढलास ना, त्यावरून आठवलं. पण तुझा स्वतःवर विश्वास आहे ना? पण मी असं कुठे म्हटलं माझा देवावर विश्वास नाहीये? तुझा फेवरेट हिरो कोण आहे? तसं नाही, खूप छान गेला असं म्हणायचं होतं मला. मग आता काय करणार आहेस त्याचं? जो आयुष्यातच नाही त्याच्याबद्दल विचार तरी कशाला करायचा? मी त्या हृदय मर्दम बद्दल बोलतोय. मी पण त्याच्याबद्दलच बोलतेय. एक विचारू? काय झालं? परवानगी? एवढा आदर अपेक्षित नाहीये. थोडा खाजगी प्रश्न विचारायचा ना, म्हणून परवानगी घेतली. तसे संस्कार आहेत आमच्यावर, आमच्या पुढं. अरे आयवाना तुझ्या लक्षात आला असेल नाही का? विचार. त्या अर्णवला विसरू शकत नाहीयेस म्हणून त्या हृदय मर्दमला नकार देतेस ना?
आज दिवसभरात एकदा तरी आठवण आली अर्णवची. 20 मिनिटात येईल तुझी ट्रेन. इट्स ऑन टाइम. ओके. हे घे. हा? मी लग्न का करू शकत नाही याची कारण लिहिली चिठ्ठीत. ओ, तर हृदयमर्दम आहे ना, त्याच्या दारावर चिकटव. अर्धा लिटर. घे. कम्युनिकेशनचं नवीन साधन शिकवलं तुमच्या पुण्यानी. आमचं पुणे शिकवण्यात सराईतच आहे. उगाच उगाच का उगाच? उगाच नाही, विद्येचं माहेरघर म्हणत आमच्या पुण्याला. अरे आमच्या पुण्यात कळलं. ही शांतता नाही आवडत मला. कुठे शांतता? अगं केवढी गर्दी आहे, कलकलाट आहे, रेल्वेचे अनाउन्समेंट्स आहेत. मग मला सांग, शांतता कुठे आहे? बघा, मी जर हात धरला तर रडशील, घाबरशील. थँक्स. बाय. मोबाईल. ओ, नंबर दे ना, लिहून घेते. पेन पेन. यप. मी तुला नंबर देणार, मग तू तो तळ हातावर लिहून घेणार, मग तू कुठेतरी पुसला जाणार. असंही आपण पुन्हा भेटणार नाही. त्यापेक्षा आजचा दिवस ठेव की आठवणीत. काय? वेल, ओके. आणि तुझा पण फोन चेक कर, त्याची पण बॅटरी सेव्ह झाली असेल ना. ओ, असेल खरी. हा, त्या हृदयमर्दमला फोन किंवा SMS करून स्वतः कळव लग्न न करण्याची कारण. नॉट इंटरेस्टेड. नाही, आपला अर्धा लिटर फॉर्म्युला बेस्ट आहे. बघ बघ, त्याचे पण मिस कॉल किंवा SMS वगैरे काहीतरी आले असते. बघ ना, तोही ट्राय करत असेल ना. त्यालाही उत्सुकता असेल जाणून घ्यायची, कोण आहे, कशी आहे. मला भेटल्यावर तो माझ्याशी लग्न करेलच. कशावरून? अपघात होतात ग. सवय असते ना एकेकाला. सरळ चालत असताना आपणून खड्ड्यात पडायची. मेड इन पुणे. तुझं नाव काय आहे? पुणे. वाव. तुझं? मुंबई. चल बाय. बाय.